तुम्हाला घ्यायची आहे. सरकार जर तुमच्याकडे बघत नसेल, सरकार जर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमची हक्काची कर्जमाफी तुम्हाला मिळणार नसेल, तर मग नुकसान हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं तिथं असणार आहे. त्यामुळे हा लढा तुमचा आहे. आता कुठलं इलेक्शन नाही, आता कुठं तिथं प्रचार नाही, पण हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कशाला रस्त्यावर आलेले? हे तुमच्यासाठी आलेले. जर आमदारांच्या नेत्यांचं त्या ठिकाणी ऐकलं जात नसेल तर शेवटी तुमचंच त्या ठिकाणी ऐकलं जाणार आहे. पण 4-5 लोक लढून काही फायदा नाही. लढायचं असेल तर त्या ठिकाणी एकत्रित तुम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. त्यामुळे एकजूट असेल तर तुम्हाला न्याय मिळणार आहे. 5 रुपयाला कांद्याचा भाव असताना आपण सर्वांनी मिळून आंदोलन नाशिकला, पुण्याला केलं. 4 आंदोलनं केली. आज भाव कांद्याचा 4 रुपये किलोवरनं आता 30 रुपये किलोवर आलाय. कोणाचा फायदा झाला? शेतकऱ्यांना झाला. पण कर्जमाफी जर देत असताना 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर झाली.